भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला आणि बंदीखान्यामध्ये जन्म झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला वासुदेवाने त्याच्या मावशीकडे नेला. आईच्या बाळाला आईच्या दुधाशिवाय शक्य होत नसतं. आईच्या दुधाविना एकमेव बाळ असा ह्या जगतामध्ये फक्त भगवान श्रीकृष्ण हा एकच होऊन गेला. त्याला आईचं दूध मिळालं नाही. कंसाने छळवलं, पण मात्र कंसाचा शेवट हा त्याने छळवल्यामुळेच झाला आणि ज्याला छळवलं त्याच्यापासूनच झाला, भगवान श्रीकृष्णापासून. लक्षात घ्या, कोणाला छळवू नका. अशी छळवण्याचे प्रकार काय झाले हे आपल्याला इतिहास सांगत आहे. ज्ञानदेवांच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच झालं. ज्ञानदेवांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय घडलं तुम्हाला माहीत असेल. ज्ञानदेवाच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच घडलं. ज्ञानदेवाला सुद्धा अनेकांनी छळवलं, खूप काही छळवलं, पण मात्र ज्ञानदेवांनी सर्वांना ज्ञान दिले आणि त्या ज्ञानातून त्यांची मुक्ती केली, पतितांना पावन केले. आमचे ज्ञानदेव सगळ्यांना ज्ञान देत गेले. आणि असं जर असतं तर आपण उगाच आपल्या बुद्धिचातुर्याचा यथायोग्य वापर का म्हणून करू शकत नाही. ज्ञानेश्वर माऊली असो किंवा तुमची त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज, संत तुकारामांना सुद्धा किती लोकांनी कसं छळवलं, किती छळवणूक केली संत तुकारामांची सुद्धा. संत तुकारामांची छळवणूक करणाऱ्यांची काय हाल झाले. असो, संत तुकारामांना छळवणाऱ्यांचे हाल झाले म्हणजे त्या ठिकाणी शेवटी त्यांना संतत्व सुद्धा प्राप्त झाले. साधू आणि संत हे असे असतात, दुसऱ्याची सूड भावना ते घेत नसतात. दुसऱ्याची सूड भावना घेत नाही, पण मात्र त्यांना पश्चाताप मात्र होतो. पण त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कर्मापासून ते मुक्तीसुद्धा देतात. संतांची संगत, देवादिकांची संगत, देवदर्पण करणे ह्या गोष्टी विसरून चालणार नाही. करीत राहा, खूप काही करीत राहा. चांगलं ते आपल्या पदरात पडतं. केव्हा मात्र जेव्हा आपण चांगलं करतो ना, तेव्हाच आपला पांडुरंग, आपले विठू रुक्माई, विठ्ठल रुक्माई किती प्रसार माध्यमामध्ये किती जनसमुदाय अगदी डुबून गेला ह्या ज्ञानार्जनामध्ये. बघा बरं, हे देवता येथेच नाही, सगळीकडे इत्थंभूत आहे. देवता कोठे नाही, देवता ह्या विश्वव्यापी जगतामध्ये सगळीकडे विलीन झालेले आहे. अहो, तुम्ही जर देवता जर म्हणशाल तर भगवान श्रीकृष्ण असो, राम असो, भगवान शिव असो, माता सरस्वती असो, गणेशाय असो, आज त्या ठिकाणी त्यांना सर्व मानणारा वर्ग तयार झाला आहे. आपण शुद्ध शाकाहारी संप्रदायामध्ये विलीन. बघा, हे आपले गणेश आहे. गणनायकम गजमुखम सिद्धी विनायक, सिद्धी बुद्धी महासिद्धी महागणपते देवदेवभ्यो नमो नमः. हे आपले कोण आहे? भगवान बाबा आहेत. भगवान बाबा, भगवान गडचे भगवान बाबा आहेत. हे आमचे शिव पार्वती, महादेव आणि शिव शंकर. आमची माता माई सरस्वती, माता शारदा, माई सरस्वती. पूजा करा, अर्चा करा, देव करा, धर्म करा आणि सर्व काही पत्रात इत्थंभूत असे तुम्ही प्राप्त करा. देवदर्पण केल्यानंतर सर्व दुःख दूर जातं आणि सुखसागरामध्ये आपण विलीन होतो. बघा, ही ज्योत, हे महादेवाचे लिंग आहे आणि मी निवांत आणि संध्याकाळच्या वेळी शांततेने हेही आपण पार पाडत आहे. का? कारण सुख आणि शांती ही निवांत वेळीच भेटत असते. म्हणून तर मी आपल्याला पुन्हा सांगू इच्छितो, शिवयोगी पी के आबावाड मी बोलतो की परमेश्वराशिवाय
साधू संतांशिवाय थोड्या मोठ्यांच्या संगतीशिवाय आपल्या ज्ञानार्जनामध्ये, आपल्या संसारामध्ये, आपल्या असणाऱ्या जीवनामध्ये बदल घडवता येणार नाही. बदल जर घडवायचा असेल तर एकच मात्र की संगत आणि पंगत सज्जनांची असावी. संगत ही साधू संतांची असावी. जय शिवशंभो. हर हर गंगे, हर हर महादेव. हर हर गंगे, हर हर महादेव. ओके, सबस्क्राईब करा ना. शिवयोगी PK आबा ओहाळ मी आपल्याशी बोलत आहे.